लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टर प्लॅन सांगितला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून महिलांना विविध व्यवसाय उद्योगांनी सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत नारी शक्ती संगम या 2 दिवसीय ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आणि ही परिषद भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे हे होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पद्मश्री पोपटराव पवार तसेच मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे की जगातील विकसित देशांचा अभ्यास केला असता महिलांना मानवी संसाधन व्यवस्थेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्यामुळे त्या देशांच्या विकासाला गती मिळाल्याचं दिसून येते. त्यामुळे महिलांना अधिकाधिक व्यावसायिक संधी मिळाव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात 4थ्या क्रमांकावर पोहोचली असून लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना चाललेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये आपण आमच्या 37 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवलेला आहे. आणि लखपती दीदी म्हणजे एकदा तिने ₹1,00,000 कमवले असं नाही, तर जी भगिनी दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते तिला आपण लखपती दीदी म्हणतो. अशा 37 लाख लखपती दीदी आपल्या तयार झाल्या आहेत. आणि आता लक्ष ठेवलं आहे या वर्षी 2026-27 मध्ये आपल्याला अजून 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे. 1 कोटी माझ्या भगिनी या लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य आपण ठेवलेलं आहे. आणि तुम्ही विचार करा, ज्या 1 कोटी महिला कदाचित अर्थव्यवस्थेचा भाग फारशा नव्हत्या, त्या जर अर्थव्यवस्थेमध्ये वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवत असतील तर किती भर टाकतील, त्यांनी अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल, त्यांनी समाज व्यवस्थेत किती परिवर्तन होईल, त्यांनी देशाचं अर्थचक्र किती वेगाने चालेल. त्यामुळे हा केवळ एका महिलेला सक्षम करण्याचा कार्यक्रम नाहीये, तर त्यातनं एकूण अर्थचक्र हे पूर्ण परिवर्तित करण्याचा हा कार्यक्रम आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.